नमस्कार. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचं पॉडकास्ट हे खरं तर विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण कशाविषयी बोलणार आहोत तर विद्यार्थी म्हणजे स्पेशली 12वीचे विद्यार्थी ज्यांच्या 12वी नंतरच्या वाटा या खरं तर वेगळ्या असतात. अनेकांचा इंजिनिअरिंगकडे जाण्याचा कल असतो, पण त्या इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश करताना तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि ती एंट्रन्स एक्झाम देण्यासाठी काही मुलांना अत्यंत टेन्शन आलेलं असतं. मग काही मुलं चिल असतात तर त्यांचे पॅरेंट्स टेन्शनमध्ये असतात. मग अशा वेळेस कोचिंग इन्स्टिट्यूट निवडायचं असेल तर ते कसं निवडायचं, आणि या सगळ्यामध्ये खरं तर AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं आहे. मग त्याचा विद्यार्थ्यांना खरंच फायदा होणार आहे की विद्यार्थी त्यामुळे आळशी होणार आहेत, तर याविषयी आपल्याला अनेक अँगल्सने खरं तर आज चर्चा करायची आहे. आणि आज आपल्याला लाभलेले पाहुणे आहेत ते म्हणजे दुर्गेश मंगेशकर. यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते स्वतः IIT बॉम्बेचे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि ते स्वतः आता IITians प्रशिक्षण केंद्राचे संचालक आहेत. मागील 24 वर्षांपासून त्यांची संस्था पुण्यात विद्यार्थी घडवण्याचं काम करते. विद्यार्थ्यांना ज्यांना IIT मध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी तो मार्ग कसा सोपा करता येईल, मग त्यासाठी त्यांची संस्था काम करते. तर आजच्या चर्चेला आपण सुरुवात करूयात आणि त्याआधी सरांचं खूप खूप स्वागत सकाळमध्ये. नमस्कार सर, मी जसं इंट्रोडक्शनमध्येच म्हटलं की 12वी नंतरच्या वाटा वेगळ्या असतात, पण इंजिनिअरिंगकडे जाण्याचा मुलांचा कल असतो. आणि मग हे सगळं करत असताना म्हणजे 12वी नंतर इंजिनिअरिंग असेल, मग कुणी प्युअर सायन्समध्ये जातं आणि कुणी मेडिकल क्षेत्राकडे वळतं. पण मग त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला जायचं तर त्याची एंट्रन्स एक्झाम वेगळी असते. तर त्या कुठल्या एंट्रन्स एक्झाम असतात त्याची आधी माहिती द्या. ओके. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जी आहेत म्हणजे इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम्स ते भारतभर साधारण 40पेक्षा जास्ती आहेत. ओके. पण सर्वात पॉप्युलर एक्झाम्स जे आहेत ते JEE मेन्स आहे. ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे ती घेते. साधारण 15 लाख विद्यार्थी परीक्षा देतात. आणि JEE मेन्स ही खूप पॉवरफुल एक्झाम आहे. ही NITs, IIITs, GFTIs आणि महाराष्ट्राच्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऑल इंडिया कोटाच्या थ्रू JEE मेन्स मार्फत आपल्याला ॲडमिशन मिळू शकते. ओके. आणि JEE मेन्सच्या थ्रू दुसरी परीक्षा जी असते IITसाठी JEE ॲडव्हान्स्ड, कारण JEE ॲडव्हान्सच्या बेसिसवरती IIT ॲडमिशन देते. पण JEE ॲडव्हान्स सगळे लिहू शकत नाहीत. या 15 लाख मुलांपैकी फक्त 2.5 लाख मुलं उत्तीर्ण होतात JEE ॲडव्हान्स देण्यासाठी. तर JEE ॲडव्हान्स पण ही एक मोठी परीक्षा आहे. ती IISc बँगलोर, IITs आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी थिरुवनंतपुरम ह्याची प्रवेश परीक्षा म्हणजे JEE ॲडव्हान्स्ड आहे. मग त्याचबरोबर मग बिट्स पिलानी एक खूप प्रतिष्ठित प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज भारतभर आहे, तर त्याची प्रवेश परीक्षा बिटसॅट नावाची आहे. मग VIT वेलोची VT आहे, मणिपालची MET आहे. जे खूप अशा प्रत्येक मोठे नॅशनल प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजने स्वतःची प्रवेश परीक्षा ठेवलेली आहे. तर त्यामुळे आणि महाराष्ट्राची MHTCT आहेतच. सगळ्या स्टेट कोटाचे ॲडमिशन्स MHTCTने होतात. तर सर्वात लोकप्रिय या 40+ परीक्षांपैकी म्हणजे JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स्ड, बिट्स पिलानी एंट्रन्स आणि MHTCT हे 4 परीक्षा खूप प्रसिद्ध आहेत. पण त्याचबरोबर अजून ॲडिशनल खूप परीक्षा आहेत इंजिनिअरिंगसाठी. पण मेडिकलसाठी मात्र एकच परीक्षा आहे. मग ती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असेल, डीम्ड युनिव्हर्सिटी असेल, ऑटोनॉमस कॉलेज असेल, तर मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजे तुम्हाला MBBS करायचं आहे, होमिओपॅथी करायचं आहे, BHMS किंवा आयुर्वेदा करायचे आहे, BAMS, किंवा तुम्हाला बॅचलर इन ऑक्युपेशनल थेरपी करायचं आहे किंवा बॅचलर इन फिजिओथेरपी करायचं आहे, BPTH कुठलाही कोर्स असेल, BDS पण, तर नीट ही एकमेव परीक्षा आहे भारतात. मेडिकलसाठी एकच परीक्षा आहे, पण इंजिनिअरिंगसाठी 40+ परीक्षा आहे. आणि त्याचबरोबर मग सायन्स, प्युअर सायन्सेसचं जर बघितलं गेलं तर प्युअर सायन्सेसमध्ये प्रतिष्ठित सायन्स कॉलेजेस जे भारतात आहेत ते IISc बँगलोर हे नंबर 1 आहे. मग 7 आयसर्स, त्याच्यामध्ये एक आयसर आपल्या पुण्यामध्येच आहे. त्याची स्वतःची एंट्रन्स परीक्षा असते आयसरची, आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून. IISc बँगलोर प्रिडॉमिनंटली JEE ॲडव्हान्सच्या थ्रूच ॲडमिशन घेते, पण काही सीट्स ते कधी JEE मेन्स, NET आणि नीटच्या थ्रू पण घेतात. काही सीट्स त्याच्यातून असतात. मग चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट आहे. हे बऱ्याच वेळेला पालकांना माहीत नसतं. हे भारताची गणितासाठी सर्वात प्रसिद्ध रिसर्च संस्था आहे. तर त्याची स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे, CMI ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणून. मग एक ISI आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. ही कलकत्ता, बँगलोर, दिल्ली, तेजपूर आणि म्हणजे 5 असे इन्स्टिट्यूशन्स इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूशन आहेत. त्याची स्वतःची एंट्रन्स असते ISI-ET. ओके. आणि मग नायसर भुवनेश्वर आणि युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई अटॉमिक एनर्जी कॉलेज जे आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस मुंबईला, अणुशक्तीनगरमध्ये, त्याची स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे नेस्ट नावाची. तर असे 6-7 वेगवेगळे एंट्रन्स एक्झाम्स प्युअर सायन्सेससाठी आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट जी पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे ती ही अशी आहे की इव्हन IITsमध्ये नुसतं इंजिनिअरिंग होत नाही. IITsमध्ये पण 5 year MSc कोर्सेस असतात प्युअर सायन्सेससाठी. म्हणजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री प्लस स्टॅटिस्टिक्स इन कम्प्युटिंग, मॅथ्स इन कम्प्युटिंग, अप्लाइड जिओलॉजी, एक्सप्लोरेशन जिओफिजिक्स, इथपर इकॉनॉमिक्स आहे. 5 year MSc इकॉनॉमिक्स कोर्स JEE ॲडव्हान्सच्या थ्रू IITमध्ये ॲडमिशन. म्हणजे इकॉनॉमिक्सला पण एक प्युअर सायन्स म्हणून बघितलं जातं.
त्याचप्रमाणे भूगोलला पण, म्हणजे अप्लाइड जिओलॉजी आणि एक्सप्लोरेशन जिओफिजिक्स ह्यालाही एक प्युअर सायन्स म्हणूनच बघितलं जातं. तर सामाजिक शास्त्र नव्हे पण ॲक्च्युअल सायन्स बघितलं जातं आणि तसं आहे पण. तर ते कोर्सेस पण IIT मध्ये उपलब्ध आहेत. आणि बिट्स पिलानीमध्ये एक युनिक ड्युअल डिग्री MSc कोर्स आहे की त्याच्यातून तुम्ही इंजिनिअरिंग आणि MSc म्हणजे BE आणि MSc असे 2 डिग्रीज मिळवू शकतात. तर ही MSc परत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये उपलब्ध आहे. त्याची ॲडमिशन बिट्सॅट आहे. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रवेश परीक्षा आहेत आणि काय म्हणतात त्याला, एवढं सगळं साधारणपणे संस्था पण आहेत प्रतिष्ठित या क्षेत्रांमध्ये. पण मग या परीक्षांविषयी बोलू. या परीक्षांमधून त्या देशातल्या नामांकित किंवा ग्रेड A मधल्या कॉलेजमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची आहे, तर त्याचं प्रमाण किती असतं? हां, म्हणजे साधारण जर तुम्ही बघितलं इंजिनिअरिंगमध्ये आता 9,000 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. 15 लाख सीट्स आहेत दरवर्षी आणि त्यापैकी जनरली 8 ते 9 लाख सीट्सच भरतात. पण A ग्रेड किंवा A+ ग्रेड किंवा टॉप नॉच कॉलेजेसची संख्या बघितली तर ती 1.5-1 लाखपर्यंत येईल इंजिनिअरिंगमध्ये. मेडिकलमध्ये तर तुम्ही MBBS जर बघितलं तर 1.25 लॅक्सच सीट्स आहेत आणि ते ऑलमोस्ट सगळेच कॉलेजेस त्यांना बऱ्यापैकी A ग्रेड समजलं जातं. पण सीट्स खूप कमी आहेत मेडिकलमध्ये आणि ॲस्पिरंट साधारणपणे तुम्ही बघितलं मेडिकलसाठी तर 24 लाख मुलं नीटची परीक्षा देतात. 23-24 लाख मुलं दरवर्षी देतात. इंजिनिअरिंगमध्ये बघितलं तर या 1.5 लाख इंजिनिअरिंग सीटसाठी 20 लाख इंजिनिअरिंग ॲस्पिरंट्स असतात. त्याच्यापैकी 15 लाख तर JEE मेन्सच देतात. पण बाकीचे सगळे MHT CET, कर्नाटका CET सगळे जर तुम्ही जर ॲड केले आणि युनिक नंबर ऑफ स्टुडंट्स पूर्ण भारतभर बघितले इंजिनिअरिंगसाठी तर ते साधारण 20 लाखाच्या आसपास येतं. मग तुम्ही सिलेक्शन रेशो जर बघितला इंजिनिअरिंगचा तर 20 लाख मुलं देत आहेत परीक्षा वेगळ्या वेगळ्या आणि 1.5 लाख त्या खरोखर चांगले सीट्स आहेत या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये. तर साधारणपणे म्हणजे 7.5% हा सिलेक्शन रेशो इंजिनिअरिंगमध्ये असू शकतो. मेडिकलमध्ये तर लिटरली 2% आहे. आणि त्याचबरोबर एलिट प्युअर सायन्स कॉलेजेस मी नावं जी घेतली IISc बँगलोर, आयसर्स, CMI, ISI वगैरे, तर तिथे पण साधारण 2-3% सिलेक्शन रेशो असतो. त्यामुळे कॉम्पिटिशन खूप आहे भारतात आणि त्याचमुळे या सगळ्या परीक्षांचं महत्त्व वाढलेलं आहे. ओके. हां, म्हणजे कारण खूप सीट्स नाही असल्या तर गोष्ट वेगळी. तर US मध्ये जर तुम्ही बघितलं तर अमेरिकेमध्ये साधारण 4,000 युनिव्हर्सिटीज आहेत. त्याच्यापैकी 500 युनिव्हर्सिटीज लाईक A ग्रेड A+ टॉप नॉच समजले जातात. पण आपल्या पूर्ण भारतात लोकसंख्या 4 पट आहे किंवा 5 पट आहे अमेरिकेपेक्षा. पण आपल्याकडे 1,000 युनिव्हर्सिटीज पण नाही आहेत. नॉट इवन 1/4 ऑफ अमेरिका. आणि त्यापैकी मग परत A ग्रेड A+ टॉप नॉच ते एक वेगळी कॅल्क्युलेशन आहे. त्यामुळे आपल्याकडे देशामध्ये असं झालं आहे की सगळ्या सेक्टर्समध्ये चांगले सीट्स चांगल्या कॉलेजेसमध्ये खूप कमी आहेत. ॲस्पिरंट्स खूप जास्ती आहेत. त्यामुळे त्या एंट्रन्सला खूप महत्त्व येतं. त्या परीक्षेला खूप महत्त्व येतं आणि कॉम्पिटेटिव्ह एजसाठी मुलांनी मग त्या योग्य पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे. म्हणजे हे इंजिनिअरिंग, मेडिकल आणि प्युअर सायन्समधले जे टॉप कॉलेजेस आहेत किंवा त्यातले ज्या लोकप्रिय शाखा आहेत त्यातल्या, तर त्याच्यासाठी लागणारा कट ऑफ हा किती असतो? हां, ते पण इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर JEE ॲडव्हान्स ही IIT परीक्षा आहे. आता ही जगातली सर्वात अवघड प्रवेश परीक्षा समजली जाते. नॉट जस्ट इंजिनिअरिंग, अक्रॉस द बोर्ड. तर त्याचा जो एक कट ऑफ आहे म्हणजे रँक मिळवण्यासाठी साधारणपणे IITs 1.5 लाख मुलं परीक्षासाठी क्वालिफाईड असतात. पण वास्तविकता अशी आहे की रजिस्ट्रेशन आणि अपिअर करणारे साधारणपणे 2 लाखच मुलं असतात. 1.25-2 लाख मुलं ती परीक्षा ॲक्च्युली देतात. सगळे देत नाहीत जरी क्वालिफाईड असतील तरी. आणि त्यापैकी एक 50,000च्या आसपास रँक्स IITs डिक्लेअर करते दरवर्षी. ओके. तर कट ऑफ जो पाहिजे आपल्याला किती मार्क पाहिजेत हा जर प्रश्न असेल तर साधारणपणे कोविडचे जी 3 वर्ष बघितली आपण 2020, 21, 22 17.5% मार्क जरी मिळाले तरी तुम्हाला JEE ॲडव्हान्सला रँक मिळायचा. ते पण जनरल कॅटेगरीमध्ये. बाकी जे वेगवेगळे रिझर्व्ड कॅटेगरीज आहेत, कॉन्स्टिट्युशनल कॅटेगरीज आहेत, मग OBC NCL असेल, जनरल कॅटेगरी EWS असेल, SC ST, त्यांचा कट ऑफ अजूनही कमी आहे. म्हणजे 5% गेलेला आहे. म्हणजे 5% मार्क मिळूनही रँक मिळालेला आहे. असं पण झालं आहे. आणि गेले 2-3 वर्ष जर आपण बघितलं तर ते 20 ते 25% कट ऑफ फिरतोय IITचा. दरवर्षी वेगळा असतो. तर हे म्हणजे नुसतं तुम्हाला 20-22% मार्क मिळूनही एक रँक JEE ॲडव्हान्समध्ये मिळणं शक्य आहे. म्हणजे ह्या परीक्षा अशा नाहीत की तुम्हाला 80%, 90% मार्क मिळतात. तसं होत नाही. इव्हन ऑल इंडिया रँक 1ला पण तेवढे मिळत नाहीत. त्यामुळे एक साधारण 20-25-30% मार्क मिळाले तर एक रिस्पेक्टेबल रँक मिळू शकतो. या सगळ्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकते. हीच गोष्ट तुम्ही जर आता CETच्या बाबतीत बघितली महाराष्ट्राच्या तर 50% जर मार्क मिळाले, 200 मार्काची परीक्षा असते MHT CET इंजिनिअरिंग, 50% नुसते मार्क, 100 मार्क मिळाले तुम्हाला 200 पैकी तर तुम्ही 93% वरती जाता. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात फक्त 7% मुलांना, 7% मुलांना 100पेक्षा जास्ती मिळत आहेत.
तर तुम्ही जर आणि 93% वरती मिळालं तर एक रिस्पेक्टेबल कॉलेज मिळून जातं. एक ए ग्रेड कॉलेज कुठलं तरी एक रिस्पेक्टेबल ब्रांचमध्ये मिळून जातं. आता मेडिकलमध्ये जर बघितलं तर नीटच्या बाबतीत सिच्युएशन थोडी वेगळी आहे. तिथे 720 मार्काचा पेपर असतो आणि जरा गेले 2-3 वर्ष हा कट ऑफ व्हेरी करत चाललेला आहे. पण 500 ते 600 मार्क मिळाले तुम्हाला 720 पैकी तर तुम्हाला एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये MBBSमध्ये ॲडमिशन मिळायचे चान्सेस वाढतात फॉर अ जनरल कॅटेगरी स्टुडंट. तर म्हणजे साधारण इथे 70-80% मार्क मिळणं पॉसिबल आहे आणि तेवढे मुलांना मिळतात आणि तिथे कट ऑफ साधारण तेवढा जातो. कारण MBBS हे सर्वात कवेटेड सीट असते म्हणून मी त्याचं उदाहरण देतो. हां, आता जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये कम्प्युटर सायन्सच म्हटलं ते पण तुम्ही मला IIT मध्येच पाहिजे किंवा NITsमध्ये पाहिजे किंवा तुम्हाला पुण्याचं COEP PSAT टॉपमोस्ट कॉलेज पाहिजे तर तिथे मात्र पर्सेंटाईल खूप हाय लागते. पर्सेंटेज नाही पर्सेंटाईल म्हणतोय मी. मग तुम्हाला टॉप रँक्समध्ये येणं गरजेचं आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्ससाठी तर तुम्हाला पहिल्या 150मध्ये IITमध्ये येणं गरजेचं आहे. टू बी BTech कम्प्युटर सायन्स तुम्हाला टॉप IITsमध्ये पाहिजे असेल तर किंवा पहिल्या 200मध्ये तरी यायला पाहिजे. बट तुम्ही NIT IITsमध्ये तुम्हाला जर कम्प्युटर सायन्स पाहिजे असेल तर तुमचं पर्सेंटाईल 99+ पर्सेंटाईल पाहिजेच. त्याच्याशिवाय तुम्हाला चान्सेस नाही आहे. इनफॅक्ट 99.5+ पर्सेंटाईल असेल तरच आजकाल मिळतं आहे कम्प्युटर सायन्स इन NITs अँड IIITs. मग मी MHTCT जर बघितलं आणि PICT COEPमध्ये कम्प्युटर सायन्स बघितलं तर तिथेही 99.6+ 99.5+ पर्सेंटाईलच्या मुलांना चान्स आहे कम्प्युटर सायन्स मिळायला. तर काही ब्रांचेस काही कॉलेजेसमध्ये कट ऑफ्स खूप हाय जातात. पण ब्रॉडली जर तुम्हाला एक ए ग्रेड A+ टॉप नॉच कॉलेज पाहिजे असेल तर बऱ्याच वेळेला असे साधारणपणे JEE ॲडव्हान्समध्ये एक 20-25% मार्क, JEE मेन्समध्ये पण क्वालिफाय व्हायला ॲडव्हान्ससाठी फक्त 30% मार्क लागतात. आणि CETमध्ये साधारणपणे तुम्हाला जर इवन 125 मार्क मिळाले तर तुमचं 95+ पर्सेंटाईल सहज होऊन जातं. 95-96 पर्सेंटाईल प्लस त्याच्यामुळे तुम्हाला मार्क मिळून जातात. म्हणजे त्यामुळे असं खूप हाय मार्क्स लागतात असं नाही आहे. बऱ्याच वेळेला पेरेंट्स काय म्हणतात 10वी आणि 12वीचा जो काही बेंचमार्क आहे की 95% मिळायला पाहिजे 93% मिळायला पाहिजे असं प्रवेश परीक्षांच्या बाबतीत ते आकडे नाही आहेत. ते आकडे वेगळे आहेत. ते सडनली साधारणपणे 25-30-40%च्या आसपासचे फिगर्स आहेत. तेवढे मार्क मिळाले तरी पण इट इज कन्सिडर्ड गुड असं ते आहे. नीटमध्ये एक्सेप्शन आहे. नीटमध्ये ऑफकोर्स एक 70-80% मार्क मिळाले तरच MBBS GMC मिळू शकते. आपण आता या सगळ्या परीक्षांविषयी बोलतो म्हणजे एंट्रन्स एक्झामविषयी आणि विद्यार्थी पालकांमध्ये असणारा तो सगळा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पण या सगळ्या परीक्षांसाठी ना कोचिंग खूप गरजेचं असतं. मग आता खूप अशा लोकल कोचिंग इन्स्टिट्यूट आहेत, नॅशनल आहेत, काही हायब्रिड आहेत, ऑनलाईन आहेत. पण मग हे पालकांसमोर पण प्रश्न आहे की मग हे कोचिंग इन्स्टिट्यूट कसं निवडायचं की या एंट्रन्स एक्झामसाठी ते तयार करून घेतील मुलांना. बरोबर आहे. नाही कसं होतं म्हणजे जाहिरात सगळे आपल्या आपल्या पद्धतीने करतात आणि पालकांनी सर्वात सिंपल निकष वापरायला पाहिजे कोचिंग इन्स्टिट्यूशन निवडताना. कारण बऱ्याच वेळेला सगळं काय करतात टॉपर्सची फोटोग्राफ्स ॲडव्हर्टिजमेंट्समध्ये सगळे लोक घालतात. ते बघून किंवा फीस सर्वात कमी कुठे आहे किंवा घराच्या जवळ सर्वात कुठलं आहे असं काहीतरी निकष वापरून बऱ्याच वेळेला निर्णय घेतला जातो. त्याच्याने बऱ्याच चुका होतात. तर त्याच्याऐवजी त्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्या कोचिंग इन्स्टिट्यूट जे कन्सिडर करत आहात तिथे शिकलेले किंवा शिकत असलेले असे 3-4 विद्यार्थ्यांशी संवाद साधणं गरजेचं आहे. ही खूप इसेन्शियल एक्सरसाइज आहे स्टुडंट्स पेरेंट्ससाठी. ते तुम्हाला फर्स्ट हँड फीडबॅक देतील की त्या संस्थेत त्यांना काय अनुभव येतो आहे. तुम्ही नुसते व्हिडिओ टेस्टिमोनियल्स बघितले किंवा तुम्ही काही रिव्ह्यूज बघितले ते आजकाल बऱ्यापैकी डॉक्टर्ड असतात. दे कॅन बी मॅनिप्युलेटेड. पण जर तुम्ही तिकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांच्या पालकांशी संवाद साधला आणि माहिती काढली की बाबा इथे कसं काय शिकवलं जातं, स्टडी मटेरियल काय आहे, टेस्टिंग प्लॅटफॉर्म्स काय आहेत आणि शिकवण्यामध्ये फीडबॅक ड्रिव्हन मेकॅनिझम आहे का एक शिक्षक दिला तर ते शिक्षकच कंटिन्यू करतात आवडो का न आवडो. त्याच्यामध्ये काही फीडबॅक ड्रिव्हन सिस्टम अशी मेकॅनिझम आहे का जेणेकरून शिक्षक बदलू पण शकतो. स्टुडंट्स डेमोक्रेटिक सिस्टम आहे का की स्टुडंट्स काहीतरी फीडबॅक स्कोर देत आहे आणि त्या बेसिसवरती काही चेंजेस केले जातात का. बॅच साईज किती आहे, 100 मुलं एका बॅचमध्ये बसत आहेत, 60 मुलं बसत आहेत का एक 25-30-40च मुलं एका क्लासमध्ये बसत आहेत. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांना एकाच पद्धतीने शिकवलं जात आहे का प्रत्येकाला बॅचच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे वेगवेगळ्या बॅचेस सेग्रिगेट करून शिकवलं जात आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण वन साईज डज नॉट फिट ऑल. त्यामुळे एका प्रकारचं शिक्षण सगळ्यांसाठी योग्य नाही आहे. त्यामुळे एका चांगल्या कोचिंग इन्स्टिट्यूशनने मुलाचं कल आणि त्याची क्षमता समजून त्याला एका वेगळ्या बॅचमध्ये ठेवायला पाहिजे जिथे त्या स्पीड आणि स्टाईलने शिकवलं जातं. तर हे अशा सगळ्या काही गोष्टी आहेत का हे सगळं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी ॲटलिस्ट आमच्या या प्रवेश परीक्षांच्या बाबतीत महत्त्वाची आहे की किती तणाव दिला जातो.
मुलांचे बॅचेस परत परत शफल केले जातात का त्यांना म्हणजे एक आर्टिफिशियल प्रेशर किती क्रिएट केलं जातं किंवा नैसर्गिक लेवलला जेवढं काही चॅलेंज आहे करिक्युलमचं त्याच्या अनुषंगाने मुलाला सिम्प्लिफाय केलं जातं की नाही. आणि सर्वात म्हणजे एक मोठी गोष्ट अशी आहे की बरेच कोचिंग इन्स्टिट्यूशन्स ॲडमिशन घेतात, त्याच्यामधले जे प्रज्ञावान आणि हुशार मुलं असतात त्यांच्यावरतीच फोकस केलं जातं, बाकी जणांना डावललं जातं. तर इज इट अन एक्सक्लुझिव्हिस्ट इन्स्टिट्यूशन ऑर अन इन्क्लुझिव्हिस्ट इन्स्टिट्यूशन, मी साधारणपणे सगळ्यांना घेऊन चालतायत की नाही, सबका साथ सबका विकास होत आहे की नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, ते महत्त्वाचं. नाहीतर मग तुम्हाला माहीत नाही की तुमचा विद्यार्थी त्या टॉप श्रेणीमध्ये राहील का मिडलमध्ये राहील का खाली राहील. मग त्या तिन्ही घटकांच्या आणि ते प्रत्येक कोचिंगमध्ये तिन्ही लेवल्स असणारच आहेत. कारण काही विद्यार्थी खूप अभ्यास करणार किंवा खूप हुशार असणार, तो पुढे जाणार, काही मध्ये राहणार, काही थोडे लॅग करणार. मग सगळ्यांना कुठेतरी काहीतरी अटेन्शन शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे. त्यामुळे ड्रॉपआउट रेट काय आहे, सक्सेस रेशो काय आहे, की किती मुलं होती आणि त्याच्यापैकी किती सक्सेस आले. तुम्ही काही फोटोग्राफ्स लावतायत ते ठीक आहे टॉपर्सची, पण ओव्हरऑल किती सक्सेस मुलांचं झालं आणि आउट ऑफ हाऊ मेनी स्टुडंट्स, या सगळ्या पॅरामीटर्स थोडे महत्त्वाचे आहेत. आणि ते बघून मग तुम्ही पेरेंट्सने निर्णय घेतलेला कधीही त्याच्याने मग फसवणूक होणार नाही, त्याने चुकीचं होणार नाही आणि मग जिथे कुठे जातील तिथे त्यांचं मुलाचं भलं होऊ शकतं. आता आपण पुन्हा इंजिनिअरिंगकडे येऊयात की महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी हे JEE आणि CETची तयारी करतात? बघा आता साधारण तुम्ही गेल्या 2-3 वर्षाचे जर काही आकडे बघितले तर एक 1.5 लाख मुलं JEE मेन्स महाराष्ट्रातून देत आहेत. साधारण 15 लाख देशभर देत आहेत, तर एक 10% महाराष्ट्राचे आहेत. युजली मी बरेच वेळा इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करतो, म्हणजे महाराष्ट्र टू इंडियाची एज्युकेशनच्या बाबतीतची स्टॅटिस्टिक्स ना कुठल्याही बाबतीत 1:10 आहे. ओके. जनरली म्हणजे 1:10 इज अ गुड गेस्टिमेट फॉर महाराष्ट्र. म्हणजे आता JEE मेन्स 15 लाख देत आहेत, तर महाराष्ट्रात एक 1.5 लाख मुलं JEE मेन्स देतात. पण इंजिनिअरिंग CET जर बघितलं ते 3-3.5 लाख मुलं देतात, म्हणजे ऑलमोस्ट डबलपेक्षाही जास्ती. तर आणि जी मुलं 1.5 लाख JEE मेन्स देतात ते सगळे CET देतातच, ते सगळे CET देतात. पण त्याच्या खेरीज अजून एक 1.5-2 लाख मुलं ॲडिशनली इंजिनिअरिंग CET देतात. त्यामुळे जर महाराष्ट्राचाच विचार केला तर CET देण्याचं अवेअरनेस खूप आहे, पण JEE मेन्स देण्याचं अवेअरनेस किंवा त्याची तयारी करण्याचं अवेअरनेस थोडं कमी आहे. त्यामुळे 1.5 लाखच मुलं JEE मेन्सची तयारी करतात आणि त्याच्यानंतर त्या JEE मेन्सहूनच शेवटी JEE ॲडव्हान्सची तयारी शेवटी पुढे होणार आहे. तर त्यामुळे म्हणजे त्या असे आकडे आहेत साधारणपणे. तर तुम्ही बघितलं की CET साधारणपणे 3-3.5 लाख आणि JEE मेन्स फक्त 1.5 लाख. या दोन परीक्षांमधला फरक काय, म्हणजे JEE आणि MHT CET? हां, म्हणजे शेवटी JEE मेन्स हे नॅशनल लेवल आणि स्टेट लेवल दोन्ही एंट्रन्स एक्झाम कॉलेजेससाठी प्रवेश परीक्षा आहे. CET फक्त स्टेट लेवलच्या कॉलेजेससाठी प्रवेश परीक्षा आहे. हा एक फंडामेंटल फरक. दुसरा म्हणजे असं आहे की CET आणि JEE मेन्सच्या काठिण्य पातळीमध्ये फरक आहे, क्वेश्चन पेपरच्या क्वेश्चन्सच्या. त्यामुळे CET मधले प्रश्न बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन बेस्ड किंवा फॉर्म्युला सबस्टिट्यूशन बेस्ड किंवा हलके कन्सेप्ट, एलिमेंटरी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग टेस्ट करणारे असतात. कारण CETचा पेपर एक स्पीड बेस्ड टेस्ट आहे. त्याच्यामध्ये 54 सेकंड्समध्ये तुम्हाला एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे CETमध्ये. JEE मेन्समध्ये तुम्हाला 2.5 मिनटं मिळतात, रफली 2.5 मिनटं मिळतात, 2 ते 2.5 मिनटं एक प्रश्न सॉल्व्ह करायला. त्यामुळे डिफिकल्टी लेवल JEE मेन्सच्या प्रश्नाची जास्ती आहे. JEE मेन्सच्या प्रश्नामध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन्स पण येतात, पण कमी येतात. जास्ती करून थोडेसे डीपर क्वेश्चन्स येतात कन्सेप्च्युअली आणि एक नवीन फॉर्म्युला डेव्हलप करण्याचे प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला परीक्षेत त्या 2-3 मिनटामध्ये त्या प्रश्नासाठी एक नवीन फॉर्म्युला तिथे डिराईव्ह करावा लागतो सॉल्व्ह करायला. तर हा मेजर फरक CET आणि JEE मेन्समध्ये. आणि JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्समधला फरक आहे की JEE मेन्स सिंगल कन्सेप्ट क्वेश्चन्स असतात, JEE ॲडव्हान्स मल्टी कन्सेप्ट क्वेश्चन्स असतात. परीक्षेचा पॅटर्न सगळ्यांचं वेगळं आहे, थोडं टाईम मॅनेजमेंट वगैरे वेगळं आहे, पण बेसिकली प्रश्नांचा जो जेनर आहे, जो एक टाईप आहे, जॉनर आहे, तो बेसिकली त्याच्यामध्ये जर बघितलं तर CET फॉर्म्युला सबस्टिट्यूशन क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे सोपे प्रश्न असतात. हा फॉर्म्युला मला पाठ आहे, मी सबस्टिट्यूट केलं, उत्तर कॅल्क्युलेट पटकन केलं, उत्तर काढलं. पण JEE मेन्समध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला अवेलेबलच नाही आहे, तिथे तुम्हाला तो फॉर्म्युला डिराईव्ह करावा लागेल त्या प्रश्नासाठी. त्यामुळे प्रश्नाची काठिण्य पातळी वाढते. मग तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग असतील तर तुम्ही कन्सेप्ट्स आणि मॅथमॅटिक्स वापरून एक फॉर्म्युला डिराईव्ह करून क्रॅक करू शकता. त्यामुळे आमचं जनरल असं म्हणणं असतं की पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये ह्या JEE मेन्स टाईपचे क्वेश्चन्स असणार. पुढे तुम्ही हायर एज्युकेशनला गेलात, तुम्ही प्रोफेशनल लाईफला गेलात, तर तुम्हाला नेहमी नोन कन्सेप्ट्स, अननोन प्रॉब्लेम्स फेस करावा लागणार. तर CETमध्ये बऱ्यापैकी नोन कन्सेप्ट्स, नोन क्वेश्चन्सच्या बेसिसवरती CET बऱ्यापैकी आहे. तर त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की त्यांनी JEEचा अभ्यास मुलांना जो करतो त्याला CET खूप सोपं जातं. आणि नुसतं CETचा अभ्यास जो करतो त्याला CET क्रॅक करता येतं. पण मग इंजिनिअरिंगमध्ये पुढे गेल्यानंतर त्यांना अजून ह्या सगळ्या ही जी आर्ट पण डेव्हलप करावी लागते
की नोन कन्सेप्ट अननोन अननोन प्रॉब्लेम्स. MHT CET आणि त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगचं सांगितलं तर तयारी कशी करावी मुलांनी? हां, म्हणजे CET असो, JEE मेन्स असो, सगळ्यात म्हणजे परीक्षा तयारीचा बेसिक प्रकार तोच आहे की चांगलं प्रशिक्षण चांगल्या शिक्षकांकडून घ्या, चांगले नोट्स लिहा, डाऊट्स विचारत राहा आणि मग खूप प्रॉब्लेम सॉल्विंग प्रॅक्टिस करा. ते खूप महत्त्वाचे आहे आणि शेवटी भरपूर मॉक टेस्ट द्या आणि त्याचं ॲनालिसिस करा. हा स्टँडर्ड अल्गोरिदम सगळ्या परीक्षांसाठी व्हॅलिड आहे. मग CET असो, JEE मेन, JEE ॲडव्हान्स्ड, नीट कुठलीही परीक्षा. पण ह्याच्यामध्ये CETसाठी काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत की स्पीड टेस्ट आहे. कारण 54 सेकंड्समध्ये एक प्रश्न सॉल्व करायचा आहे. प्रश्न वाचून प्रश्नाचं मार्किंगच्या खेरीज तुमच्याकडे फक्त एक 30-40 सेकंड्स राहतात एक प्रश्न सॉल्व करायला. 30-40 सेकंडमध्ये तो पूर्ण प्रश्न आणि कॅल्क्युलेशन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला खूप शॉर्टकट टेक्निक्स माहिती पाहिजेत, काही स्मार्ट गेसिंग स्ट्रॅटेजीज माहिती पाहिजेत आणि तुम्हाला खूप सराव परीक्षा देऊन ती स्पीड डेव्हलप करायला पाहिजे आणि स्टँडर्ड फॉर्म्युले पाठ पाहिजेत, एकदम सॉलिड पाठ पाहिजेत. हे CETमध्ये ॲडिशनल लागतं. JEEमध्ये पण स्पीड लागतो पण तेवढा लागत नाही आणि तिकडे थोडं थिंकिंग जास्ती फास्ट पाहिजे तुमचं. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट जो पॅरेंट्सने पण लक्षात घ्यायला पाहिजे आणि स्टुडंटने, की जेव्हा ते अभ्यास करतात या सगळ्या परीक्षांसाठी तेव्हा की रेशो खूप महत्त्वाचा आहे. आम्ही त्याला की रेशो म्हणतो. की रेशो म्हणजे रायटिंग टाईम टू रीडिंग टाईम टू स्क्रीन टाईम. ओके. तर रायटिंग टाईम म्हणजे नुसतं नोट्स लिहिणं नव्हे, सॉल्व प्रॉब्लेम्स. प्रॉब्लेम्स सॉल्व करायला पाहिजे विद्यार्थ्यांनी विथ पेन अँड पेपर. त्याला दुसरा काही उपाय नाही आहे, त्याला डिजिटल उपाय नाही आहे. त्यामुळे रायटिंग टाईम 60% पाहिजे तुमच्या अभ्यासाचा. जेवढा वेळ तुम्ही अभ्यास करता, सपोज 6 तास रोज अभ्यास करता, तर 6 तासापैकी 60% ऑफ दॅट, 3.5 तास तुम्ही ते रायटिंग करायला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग करायला पाहिजे. एक 20% to 25% तुम्ही रीडिंग करायला पाहिजे आणि राहिलेले 15% वॉट एव्हर तुम्ही स्क्रीन टाईम असायला पाहिजे. मुलांची आता सध्या सवय काय लागली आहे कोविडनंतर, स्पेशली आफ्टर द पॅन्डेमिक, ते खूप व्हिडिओ लेक्चर्सवरती अवलंबून आहेत. खूप स्क्रीन टाईम होतो आहे. काय होतं, व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला कन्सेप्ट कळू शकतो, तुमचं अंडरस्टँडिंग वाढू शकतं, नो डाऊट, पण तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी नाही वाढत. म्हणजे जसं मला स्विमिंग शिकायचं आहे, तर मी वर्ल्ड्स बेस्ट स्विमर ज्याचे मायकल फेल्प्स 5 टाइम्स गोल्ड मेडलिस्ट, त्याची स्विमिंगचे व्हिडिओज बघून बघून मी स्विमिंग नाही शिकू शकत ना. किंवा मला सायकल राईड करायची इच्छा आहे, मला शिकायची आहे कसं सायकल चालवतात, तर मी पुण्याची बाईक रॅली बघून बघून तर मला काही सायकल चालवता येणार नाही. मला बसावं लागेल, सायकलवरती पडावं लागेल 10 वेळा, मग कुठे तो बॅलन्स येतो. सो तसंच प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी पण हे एक टॅलेंट आहे, ही एक अबिलिटी आहे. हे करूनच होतं, केल्यानेच होतं. तर त्यामुळे रायटिंग टाईम खूप पाहिजे. आत्ता सध्या काय गडबड होते मुलांची, आणि हे अक्रॉस द वर्ल्ड होते, नॉट जस्ट इन रिगार्डिंग दिस, खूप वेळ स्क्रीन टाईमला जातो आहे. मी 60% रायटिंग टाईम म्हणतो आहे, तर मुलं 60% स्क्रीन टाईम करतात आणि रायटिंग टाईम खूप कमी झाला आहे, रीडिंग टाईम खूप कमी झाला आहे. यामुळे सगळं गोम. त्यामुळे हा रेशो नुसता करेक्ट करून मुलांनी अभ्यास केला ना कुठल्याही परीक्षेचा, खूप चांगलं यश मिळू शकतं. आता आपण हे स्क्रीन टाईम विषयी बोलतोय, AIचा जमाना आहे हा. AI बद्दल चर्चा होते, AIचा वापर सगळीकडे केला जातो, पण हेच AI विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी किती फायद्याचं आहे, की या उलट दुसरा उपप्रश्न की AIमुळे विद्यार्थी आळशी होत आहेत, असं आहे का? दोन्ही आहे. कारण शेवटी टेक्नॉलॉजी आहे ना, AI टेक्नॉलॉजी भयंकर पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे, डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा चांगला किंवा वाईट बाजू असते, इट्स अ डबल एज स्वॉर्ड, वापरण्यावर ती अवलंबून असतं. तर त्यामुळे AIचा पण तसाच आहे. तर माझ्या मते तरी AIचा खूप चांगला सदुपयोग विद्यार्थी आणि शिक्षक दोघंही करू शकतात. आता आमच्याच IIT-PK मध्ये आम्ही IIT प्रशिक्षण केंद्रामध्ये एक AI प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेला आहे. ओके. टू पर्सनलाइज द लर्निंग जर्नी ऑफ स्टुडंट्स. कारण टीचर येऊन शिकवतात, 30-25 मुलं असतील, समोर 40 मुलं असतील, प्रत्येक मुलाला किती कळलं नेमकं, कुठे त्याला गॅप्स इन अंडरस्टँडिंग होते, त्याचे वीक एरियाज एक्झॅक्टली कुठे होते हे कळत नाही. किती तज्ज्ञ शिक्षक असो, किती डेडिकेटेड शिक्षक असो, प्रत्येक विद्यार्थ्याचं एवढं सगळं शिकवल्यानंतर कुठे एक्झॅक्टली तो कमी पडतोय आणि कुठे त्याची प्रगती झाली आहे हे कळणं शक्य नाही आहे, ह्युमनली नॉट पॉसिबल. मग इथे AIचं खूप चांगलं इंटरव्हेन्शन आहे की मनुष्य जनरलायझेशन करू शकतात, जनरलाइज्ड कोचिंग, टीचिंग, प्रशिक्षण देऊ शकतात, पण पर्सनलाइज्ड काम जे आहे, प्रत्येकाला एक वेगळ्या लर्निंग पाथवे देणं, की बाबा मी हा प्रश्न सॉल्व केला, करेक्टली केला, तर मी ह्याचा नेक्स्ट प्रश्न माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा अवघड असू शकतो, अशा पद्धतीने, किंवा मला तर हा प्रश्न चुकला माझा मी सॉल्व करताना, तर ह्याचा नेक्स्ट प्रश्न ह्याच्यापेक्षा सोपा असू शकतो. तर एक अडॅप्टिव्ह
क्विझिंग करून विद्यार्थ्याच्यासाठी एक पर्सनलाइज लर्निंग पाथवे क्रिएट करणं, त्याला गेमिफाय करणं आणि त्याचे वीक एरियाज आयडेंटिफाय करून एक रेमेडियल लर्निंग देणं, हे सगळं AIच्या थ्रू खूप सुंदर पॉसिबल आहे. आम्ही हे ऑलरेडी इम्प्लिमेंट करतो आहे आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला दिसत आहेत. तर त्यामुळे जे एक ह्युमन शिक्षक करू शकत नाही ते एक AI शिक्षक करू शकतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी एज्युकेटर्सना पण आता गरजेचे राहणार आहेत. म्हणजे सगळ्या एज्युकेशनल संस्थांना, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी, कोचिंग क्लासेसनं, प्लस विद्यार्थ्यांनी पण त्याचा सदुपयोग करायला पाहिजे. विद्यार्थी कसा सदुपयोग करू शकतो? आता त्याला एवढं सगळं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची, मग त्याच्यासाठी तो ChatGPT वापरू शकतो, जेमिनी वापरू शकतो, की मला ही इन्फॉर्मेशन आहे, त्याचा त्यांनी एक स्क्रीनशॉट काढला की त्याचा एक PDF अपलोड केलं, मला हे थोडंसं इंटरेस्टिंग करून द्या, एक माइंड मॅप क्रिएट करून द्या, इन्फोग्राफिक क्रिएट करून द्या, किंवा माझं हे फेवरेट गाणं आहे, या गाण्याच्या ट्यून तशीच ठेवा, पण त्याचे लिरिक्स तुम्ही माझ्या हे सगळे फॉर्म्युले आणि माझ्या सगळ्या या गोष्टी घाला, किंवा मला एक चांगला मेमॉनिक जनरेट करून द्या, जेणेकरून मला ही गोष्ट लक्षात ठेवायला खूप सोपी जाईल. मला एक साधारण, मला ही गझल आवडते, मला या गझलच्या अनुषंगाने मला काहीतरी तुम्ही त्याच्याशीच काहीतरी संलग्न काहीतरी मला हा कॉन्टेंट मॅप करून द्या. ChatGPT खूप क्रिएटिव्ह आहे. एक मला छान कविता रचून द्या या सगळ्या इन्फॉर्मेशनची, करून देतं. ऑडिओ फाईल, व्हिडिओ फाईल जनरेट करून देतं, माइंड मॅप जनरेट करून देतं, इन्फोग्राफिक करून देतं, कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायला मुलाला ते सोपं करून देतं. त्यामुळे AI इज अ बून. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या 10,000 वर्षामध्ये विद्यार्थी बनण्यासाठी हा बेस्ट टाईम आहे. एवढे जबरदस्त लर्निंग रिसोर्सेस पॉसिबल आहेत आणि आहेत अवेलेबल, फ्री आहे ते पण, असं पण नाही की त्याच्यासाठी खूप पैसे खर्च करा वगैरे. फक्त ती इच्छा पाहिजे, ज्ञानाची पिपासा पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे. ते जर असेल, विद्यार्थीला खरोखर विद्या अर्थन करायचं असेल, तर आज हे सगळ्या गोष्टींचा सदुपयोग करून त्याची प्रोफिशियन्सी खूप जास्ती होऊ शकते. आणि त्याच्या उलट तुम्ही म्हणतात तसं टाईमपास करत बसले, काहीतरी वायफळ गोष्टी डिस्कस करत बसले, तेच टूल्स वापरून ChatGPT किंवा जेमिनी करून, मग तेवढा त्यांचा टाईम वेस्ट पण होईल, तेवढी मुलं आळशी पण होतील. या प्रश्न मला सॉल्वच नाही करायचा, मला विचारच नाही करायचा, मग तो प्रश्न घातला, AIला विचारला, त्यांनी उत्तर दिलं, झालं. मग त्याचं तर तसं असाइनमेंटमध्ये लिहिलं, परीक्षेमध्ये लिहिलं. कॉपी पण मुलं करतात ऑनलाईनच्या टेस्टमध्ये, ते पण टेंडन्सी खूप आहे, हेच सगळे टूल्स वापरून. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याचा दुरुपयोग पण होऊच शकतो. त्यामुळे शेवटी इथे द ह्युमन अवेअरनेस किंवा विवेकशक्ती सर्वात महत्त्वाची. त्यामुळे ते जर त्याच्यावरती जर अटेंड केलं, त्या विवेकशक्तीवरती विद्यार्थ्याच्या आणि शिक्षकाच्या, तर AIचा सदुपयोग होऊ शकतो. नाहीतर मग त्याचा दुरुपयोग तर होऊच शकतो. काही विद्यार्थी 8वी पासून 9वी पासूनच अगदी JEE CETची तयारी सुरू करतात. तर ते खरंच एवढ्या लवकर तयारी सुरू करण्याची गरज आहे का, की 11वी 12वीत करू शकतो आपण त्या एंट्रन्स एक्झामची तयारी? नाही, 11वी 12वीत पण करू शकतो. आम्ही पण आता गेल्या 24 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत. तर 40% जास्ती सक्सेस स्टोरीज फक्त 11वी 12वीत अभ्यास करून पण झालेले आहेत. ओके. राहिलेले 60% मे बी 8वी 9वी 10वी पासून आमच्या फाउंडेशन प्रोग्राम्स करून आलेले मुलांचे होते. पण कसं आहे की 11वी 12वीमध्ये हे सगळ्या JEE नीटचं तयारी करणं शक्य आहे, पण त्या 2 वर्षात ताण होतो. CET सहज शक्य आहे 2 वर्षात. CETसाठी तुम्हाला 8वी 9वी पासून करायची काहीच गरज नाही. ओके. पण JEE नीट हे नॅशनल लेवलचे एक्झाम्स आहेत, सिलेक्शन रेशो कमी आहे, तुम्हाला माहिती आहे, मी मगाशी म्हटलं हार्डली 2% वगैरे सिलेक्शन रेशो असतो आणि इंटेन्सली कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत, अवघड परीक्षा आहेत तशा. त्याच्यामध्ये फॉर्म्युला क्रिएट करावा लागतो, कन्सेप्शन अंडरस्टँडिंग डीप लागतं, प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी हाय लागते. तर परीक्षेचा सराव जबरदस्त लागतो, ती टेम्परमेंट, स्टॅमिना, स्ट्रॅटेजी डेव्हलप व्हायला लागते. तर या सगळ्यांसाठी ऑब्व्हियसली म्हणजे विद्यार्थ्याला तेवढं म्हणजे 8वीपासून सुरू केल्याने तीच जर्नी त्याची 11वी 12वीची मग स्मूथ होते, जी तणावग्रस्त असू शकते. कारण एवढा सगळा सिलेबस आणि सगळं आत्मसात करणं 2 वर्षात हे थोडंसं स्ट्रेसफुल असू शकतं मुलांसाठी 11वीत सुरू केलं तर. पण तीच जर्नी मग हॅपी होऊन जाते, स्ट्रेस फ्री होऊन जाते जर 8वी 9वी 10वीपासून थोडं अभ्यास केला तर. खूप करायची गरज नाही आहे 8वी 9वी 10वीपासून, पण ग्रॅज्युअली एक साधारण आठवड्यातून तुम्ही टोटल 8 ते 10 तास जरी देऊ शकलात पूर्ण आठवड्यात 8वी 9वी 10वीमध्ये या सगळ्या फाउंडेशनच्या अभ्यासासाठी, बिसाइड्स तुमचं शाळा आणि तुमचं खेळणं आणि तुमचे हॉबीज, तर 11वी 12वीचं जर्नी खूप स्मूथ होऊ शकते. पण मग कोटा हैदराबादमधल्या काही कोचिंग इन्स्टिट्यूट्स आहेत की जिथे ते असं मुलांना अर्ज करतात की तुम्ही 8वी पासूनच थोडं अग्रेसिव्हली किंवा थोडं सिरियसली बरोबर आहे, एक ठराविक वेळ तुम्ही द्यायला लागा आणि खूप सिरियसली अभ्यास करा. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं वाटत नाही की त्याची गरज आहे. कारण आम्ही ऑल इंडिया रँक 1 पण प्रोड्यूस केलेला आहे. त्यांनी पण हे 8वी 9वी 10वीला असा ग्रॅज्युएटेड अप्रोच वापरून, म्हणजे बेसिकली याच्यामध्ये 2 स्कूल्स ऑफ थॉट्स आहेत.
एक असं आहे की हे जे तुम्ही जे म्हणालात की असे काही कोचिंग इन्स्टिट्यूशन्स आहेत जे असे म्हणतात की 8वीपासूनच ॲग्रेसिव्हली अभ्यास करा, 20-20, 30-30 तास तुम्ही आठवड्याला द्या, हे सगळं आतापासूनच करणं गरजेचं आहे, अदरवाईज विल मिस द बस. ते फोमो क्रिएट करतात थोडक्यात, की तुम्ही हे नाही केलं तर तुमचं पुढे काहीच होणार नाही वगैरे. असं खरं नाही आहे. दिस इज नॉट ट्रू. तुम्ही 8वी 9वी 10वीला ग्रॅज्युएटेड अप्रोच करून पुढे गेलात तरी तुम्ही सक्सेस मिळवू शकतात. काही मुलं तर नुसतं 11वी 12वी 2 वर्ष करूनही खूप चांगले रँक्स त्यांनी पटकावलेले आहेत. त्यामुळे रँक्स चांगले मिळवण्यासाठी तुम्हाला 8वी 9वी 10वी खूप ॲग्रेसिव्हली अभ्यास करायला पाहिजे असं मुळीच नाही आहे. आणि त्याच्याने काय होतं, मी त्याचा एक म्हणजे क्रिटिक आहे या ॲग्रेसिव्ह अप्रोचचा 8वी 10वी. ओके. एक तर मुलांचं ते लहानपण बाळपण त्यावेळेला ते हिरून जातं. ते मग ते आधी मग बाकीचे खेळत असतील रोज 2 तास, काहीतरी मित्रांबरोबर गप्पा करत असतील, काहीतरी त्यांचं काहीतरी सोशल लाईफ असेल, ते सगळं निघून जातं. मग शाळा अटेंड करा, मग शाळेचे ट्युशन्स, मग परत लगेच त्या फाउंडेशनच्या क्लासला जा, मग त्याचं होमवर्क, त्याचे टेस्ट, त्याचं प्रेशर. म्हणजे 8वीपासून मुलगा एवढा प्रेशरमध्ये असतो की त्याला बाकीचं त्याचे सगळे हॉबीज पॅशन सगळे बाजूला राहतात, त्याचं लहानपण मग हिरून जातं. आणि मग काय होतं, 8वी 9वी 10वी तो क्रॉस करतो, 11वी पण कदाचित करतो, पण 11वीच्या अखेरीस त्याला मग शेवटी एक बर्नआउट फटीग येतं की आता खूप झालं, आता जरा मला थोडंसं चिल करायचं आहे. पण तसं होत नाही. आणि 12वीमध्ये परत त्याला अभ्यास करायचा आहे. 12वीच्या नंतर हे सगळ्या महत्त्वाच्या परीक्षा आहेत. काही जण ते स्ट्रेच करतात, तिथे चांगला रँकही मिळवतात, पण मग जेव्हा ते IITत जातात, NITत जातात, इंजिनिअरिंग कॉलेजला जातात किंवा मेडिकल कॉलेजला जातात, मग तिकडे मग ते चिल करतात, तिथे मग तेवढा अभ्यास करत नाही. त्यामुळे हा बर्नआउट आणि फटीगचा विषय खूप होतो अशा मुलांचा. म्हणून वी बिलीव्ह की असा ॲग्रेसिव्ह अप्रोचची काहीच गरज नाही. एक ग्रॅज्युएटेड अप्रोच गेला आणि मुलांना सब्जेक्टची गोडी लागली की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि प्रॉब्लेम सॉल्विंग इज फन असं वाटू लागलं की अभ्यास करणं एक मजेशीर अनुभव आहे. हा काय नुसता काहीतरी साध्य करण्यासाठी नुसतं माध्यम नाही आहे. या सब्जेक्ट्समध्ये पण रस आहे, ह्याच्यामध्ये पण खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. देर इज अ ब्युटी इन द सब्जेक्ट ऑल्सो अँड देर आर डिफरंट वेज टू सॉल्व्ह अ पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे, मल्टिपल वेज. त्याच्यामध्ये पण आपण आनंद घ्यायला शिकायला पाहिजे आणि ते शिकू शकतो मुलगा. 8वी 9वी 10वी बाकी कुठलं प्रेशर नसतं, तर तेव्हा तो दॅट्स अ व्हेरी गुड टाईम टू डू ऑल दिस थिंग्स. तर त्या पद्धतीने त्याला जर त्या सब्जेक्टबद्दल गोडी लावली रादर दॅन वरिंग अबाउट कॉम्पिटिशन, तर मग तो 11वी 12वीमध्ये एकदम त्याचा कर्व असा एकदम क्रिसेंडोला जातो. तो एंट्रन्स परीक्षेमध्ये पण चांगलं करतो आणि पुढे त्याचा इंटरेस्ट हायर एज्युकेशन कंटिन्यू राहतो. बाकीची मुलं बऱ्याच वेळा ते गिवअप करतात, अभ्यासच करत नाहीत. म्हणजे इंजिनिअरिंग कॅम्पसेसमध्ये 60-70% मुलं अभ्यासच करत नाहीत अक्रॉस इंडिया. का करत नाहीत? बरेच मुलं त्याच्यापैकी त्याचं एक कारण, बरेच कारणं असतील, त्याच्यापैकी एक कारण हेच आहे ओके. कि खूप अभ्यास केला 8वी 9वी, आता मुझे लाइफ एंजॉय करना है, तो मैं अभी तो यहाँ पे कोई पेरेंट्स नहीं है, यहाँ पे कोई मॉनिटर करने वाला नहीं है, हायर एजुकेशन नहीं, वहाँ पे नाउ आई विल एन्जॉय. तर तसं होऊ नये म्हणून एक हार्मोनियस अप्रोच ॲटलीस्ट IIT-BK तरी आम्ही असा एक ग्रॅज्युएटेड अप्रोच देतो, जेणेकरून एक स्ट्रेस फ्री पाथ आम्ही क्रिएट केला आहे मुलांना 8वीपासून ते 12वीपासून किंवा 9वीपासून 12वी किंवा 10वीपासून 12वी किंवा 11वीपासून 12वी. इव्हन आमचा 11वी 12वीचा कोर्स पण बऱ्यापैकी स्ट्रेस फ्री. ओके. पण हेच 11वी 12वीत असताना एंट्रन्स एक्झामची तयारी करताना मुलांवर ताण येत नाही किंवा तो ताण कमी करावा म्हणून मग त्या लेवलला म्हणजे शिक्षकांच्या पातळीवर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा तो ताण कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? हा एक नैसर्गिक ताण एक आहे. मी मगाशी पण म्हटलं की करिक्युलम खूप अफाट असल्यामुळे 110 चॅप्टर्स असल्यामुळे नीट असो JEE असो आणि प्लस त्याचा खूप खोलात येतो अभ्यास. सिलेबस पण इट्स डीप ऑल्सो अँड व्हास्ट ऑल्सो. प्लस त्यांना प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी डेव्हलप करायची आहे, मॉक टेस्ट टेम्परमेंट डेव्हलप करायचं आहे. तर ते सगळ्यासाठी एक नैसर्गिक ताण या करिक्युलम आणि परीक्षेचा आहे, याला आम्ही डिनाय नाही करत. पण त्याच्यावरती ॲडिशनल प्रेशर घालायची काही गरज नाही आहे. कोचिंग इन्स्टिट्यूशन्स बऱ्याच वेळेला मग एक आर्टिफिशियल ॲडिशनल खूप प्रेशर क्रिएट करतात, खूप बॅचेस शफलिंग करत राहतात. या महिन्याची परीक्षा, यामध्ये तू पुढे जाशील मग तू मागे जाणार, हे परत परत बॅच शफलिंग करून एक आर्टिफिशियल प्रेशर कुकरसारखी सिच्युएशन मुलांसाठी आणि पालकांसाठी क्रिएट करतात. मग जे चांगलं करतात ते एकदम आनंदी राहतात, कॉन्फिडंट राहतात, पण ते पण तसे इन्सेक्युअर राहतात की मला परत खालच्या बॅचला घालतील का. पण बाकीचे जे मुलं ज्यांना ते टॉप बॅच मिळत नाही, मग त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड फॉर्म होतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. आणि त्याच्यामुळे मग हे डिप्रेशन, एन्झायटी आणि मग काही वेळेला तर आपण अजून पण एक्स्ट्रीम गोष्टी बघितलेली आहे. तर त्यामुळे हे आर्टिफिशियल प्रेशर कोचिंग इन्स्टिट्यूशन्स जे क्रिएट करतात, काही करतात, ते करायला नाही पाहिजे. आणि म्हणून आम्ही IIT-BK कटाक्षाने हे पाळतो की आम्ही बॅच शफलिंग असं फ्रिक्वेंटली करत नाही. हां, मुलांच्या कलाप्रमाणे त्यांच्या पोटेन्शियलप्रमाणे वेगवेगळे बॅचेस सेग्रिगेट करणं हे गरजेचं आहे कुठल्याही चांगल्या शैक्षणिक संस्थेला. पण त्याच्यानंतर त्यांना त्याच बॅचमध्ये ठेवून त्यांना कम्फर्ट ऑफ लर्निंग देणं गरजेचं आहे आणि कम्फर्ट ऑफ टीचिंग टू द टीचर देणं गरजेचं आहे. नाही तर शिक्षक पण दर महिन्याला नवीन नवीन मुलं माझ्यासमोर बसलेली आहेत, मी कोणाबरोबर संवाद साधून एक बॉन्ड डेव्हलप करू, तर ते खूप केओटिक सिच्युएशन अशी क्रिएट करून
होतं. म्हणजे बेसिकली जसं एक युरॅनियमला एनरिच केलं जातं एका सेंट्रीफ्यूजमध्ये आणि शेवटी तो एनरिच युरॅनियम बनतो. हे नुसतं तसं काहीतरी तुम्हाला एक काहीतरी क्रीम लेअर पाहिजे आणि त्या क्रीम लेअरवरती तुम्ही मग त्यांचे रँक्स प्रोड्यूस करणार, मग त्यांची जाहिरात करणार आणि पुढची ॲडमिशन घेणार. फक्त हा एक बिझनेस ओरिएंटेड ऑब्सेसिव्ह अप्रोच आहे. वी डोंट सबस्क्राईब टू इट आणि हे खरं मला तरी योग्य वाटत नाही. त्याच्यापेक्षा सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांना त्यांच्या कलेने शिकून त्यांना त्या सब्जेक्टची गोडी लावून मग त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी डेव्हलप करून मग परीक्षा देऊन त्यांना पुढे त्यांची नैया पार करणं हे मला जास्ती स्ट्रेस फ्री अप्रोच वाटतो. आणि दुसरं अजून एक महत्त्वाचे पॉईंट असं आहे की IIT में होगा तो ही आपका भला होगा, अदरवाइज कुछ होगा नहीं लाइफ में. हा एक बायनरी जो क्रिएट केला जातं की तुम्हाला आणि मेडिकलमध्ये तुम्हाला एम्स होगा तो तुम्हारा कुछ होगा, अदरवाइज तुम्हारा कुछ नहीं होगा. या तुमको गवर्नमेंट मेडिकल कॉलेज मिला MBBS तो ही तुम्हारा कुछ होगा, अदरवाइज कुछ नहीं होगा. हे जी बायनरी मुलांच्या मनात क्रिएट केली जाते आणि बऱ्याच वेळेला हे कोचिंग इन्स्टिट्यूशन्सचे टीचर्स करतात. हे पण चुकीचं आहे. आज खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. IIT नाही तर इंजिनिअरिंगमध्येच IIT नाही तर बिट्स पिलानी खूप चांगली संस्था आहे. NITs आहेत, IIITs आहेत, GFTIs आहेत, VIT वेल्लोर आहे, मणिपाल SRM आहे. प्लस आता इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज येत आहेत. इलेना इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिकागो ऑलरेडी मुंबईला आलेली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल आलेली आहे, लिव्हरपूल युनिव्हर्सिटी बँगलोरला आलेली आहे आणि दे आर ऑफरिंग कोर्सेस आपल्या भारतामध्येच देत आहेत. पण विसा करून बाहेर जायची पण गरज नाही आणि 1/3 1/4 कॉस्टला तिकडच्या इकडे देत आहेत. त्यामुळे आता भरपूर ऑप्शन्स विद्यार्थ्यांना जेव्हा तयार झालेले आहेत, इंजिनिअरिंगमध्ये असो, प्युअर सायन्सेसमध्ये असो, मेडिकलमध्ये असो, त्यामुळे एका पर्टिक्युलर विशिष्ट ब्रँड ऑफ इन्स्टिट्यूट्सना वरती ऑब्सेस होण्याची पण काही गरज नाही. त्यामुळे स्ट्रेस फ्री पद्धतीने अभ्यास करता येतो, आपले फंडामेंटल स्ट्रॉंग करून एका चांगल्या कॉलेज जाता येतं आणि चांगलं यश मिळवता येतं. त्यामुळे त्याच्यासाठी उगाच आपलं जीव वर खाली करण्याची काही गरज नाही आहे आणि आर्टिफिशियली प्रेशर क्रिएट करण्याच्या मी तर एकदम सक्त विरोधात. इनफॅक्ट मी तर म्हणतो की मग ह्याच्यासाठी मुलांना ॲक्च्युली मेडिटेशन आणि अशा सगळ्या गोष्टी शिकवायला पाहिजे ड्युरिंग द 2 year कोर्स विच वी डू ॲटलिस्ट. कारण थोडं नैसर्गिक ताण आहे, मी ते डिनाय करत नाही, कारण करिक्युलम आहे तसं. त्यामुळे ते शिकताना थोडासा त्रास होतो, पण एक अर्थी चांगला आहे. इट लीड्स टू ग्रोथ, नो पेन नो गेन जसं म्हणतात तसं. पण ते करताना मुलांचा जर्नी सुलभ करणं, सोपं करणं हे खरं एका चांगल्या कोचिंग इन्स्टिट्यूशनचं खरं कर्तव्य असायला पाहिजे. आणि पालक आणि विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? नाही म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे हे सगळे आकडे. कारण बऱ्याच वेळेला पेरेंट्सना माहीतच नसतात की अरे 30% म्हणजे पण चांगला स्कोर आहे. बऱ्याच वेळेला मुलांना आमच्या प्रशिक्षण करताना काही टेस्टमध्ये 30% मार्क मिळतात, 40% मिळतात आणि मग पेरेंट अरे 40% मिळाले, तू 90% मिळवलं ते 10वीत, आता काय तुला 40% मिळत आहेत, मग तू अभ्यास करत नाही का वगैरे. मग तो विद्यार्थी बिचारा जो डिफेंड करतो पण त्याला काही सांगता येत नाही. मग इथे पालकांनी हे आकडे कळायला पाहिजेत की बाबा सध्या या परीक्षांमध्ये साधारण किती मार्क म्हणजे चांगले समजले जातात, काय बेंचमार्क्स आहेत हे आधी कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट एक ऑप्शन नाही आहे, भरपूर ऑप्शन्स मुलांकडे. ही आता इंजिनिअरिंगमध्ये 40+ एक्झाम्स आहेत आणि एका अवेअर स्टुडंट आजच्या तारखेला 7-8 परीक्षा देतो आणि त्याला कुठे ना कुठे तरी यश मिळतंच. त्यामुळे ऑप्शन्स भरपूर आहेत. नॉलेजकडे फोकस करणं, मास्टरिंग द कन्सेप्टवरती फोकस करणं जास्त गरजेचं आहे. परत वो शर्मा जी का बेटा, पांडे जी का बेटा क्या कर रहा है, उसका क्या स्कोर आया, कंपॅरिझन करणं, हे कंपेअर करायची काहीच गरज नाही. स्टुडंट शुड बिकम द बेस्ट व्हर्जन ऑफ हिमसेल्फ फॉर हरसेल्फ. त्याला स्वतःशी त्याच्या गेल्या टेस्टला किती होते आणि आता त्याचं किती आहेत हे स्वतःशीच कॉम्पीट करून सब्जेक्टची मास्टरी घेणं हे गरजेचं आहे. परीक्षेतून शिकणं गरजेचं आहे. परीक्षेला कॉम्पिटिशन आणि कंपॅरिझनचं एक टूल म्हणून वापरण्याची गरज नाही आहे. परीक्षेला एक चांगला फीडबॅक आहे. जेव्हा आम्ही आमच्या सगळ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये टेस्ट घेतो तर टेस्टला ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. सिस्टमॅटिक नियोजनबद्ध जर ॲनालिसिस केलं तर त्याच्यातून खूप शिकता येतं. जेवढं लेक्चरून शिकता येतं तेवढं त्याच्यापेक्षा जास्ती परीक्षा दिल्यानंतर आपल्या स्वतःच्या परफॉर्मन्सने च्या ॲनालिसिसने शिकता येतं. तर हे सगळ्या गोष्टी मुलांनी जर केल्या आणि तणाव कमी करण्यासाठी मी तर नेहमी मेडिटेशन रेकमेंड करतो. ओके. मी स्वतः एक मेडिटेशन टीचर पण आहे, पण मेडिटेशन एक खूप पॉवरफुल टेक्निक आहे आणि कुठलीही टेक्निक आहे, देर आर मिलियन्स ऑफ वेज टू मेडिटेट. एकच टेक्निक नसते, भरपूर मेथड्स आहेत. कुठली टेक्निक शिका, पण रोज नियमितपणे जर विद्यार्थ्याने मेडिटेट केलं तर त्याला स्वतःच्या भावनांवरती, विचारांवरती बऱ्यापैकी संयम राहतो. तो नियंत्रण करू शकतो, अभ्यासावरती फोकस करू शकतो आणि त्याचा रिझल्ट आणि इफेक्ट तो दिसतो. आणि जे विद्यार्थी मेडिटेट करतात आम्ही बघितलेलं आहे की दे ग्रो व्हेरी फास्ट आणि त्यांच्या परफॉर्मन्समध्ये कन्सिस्टन्सी पण राहते. त्यामुळे मेडिटेशन मी स्ट्रॉंगली रेकमेंड करतो. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, दिस इज अ व्हेरी गुड पॅकेज. सध्याचं जग आपण बघतोय तर जॉब रिसेशन, ले ऑफ सध्या आपण जगभरात बघतोय की ते सुरू आहे. तर हे सगळं सुरू असताना विद्यार्थ्यांनी अशा एंट्रन्स एक्झाम क्रॅक करण्यासाठीचं मोटिवेशन कसं मिळवायचं आणि ते कसं टिकवायचं? हां, महत्त्वाचा प्रश्न आहे.
नाही, जॉब सिनेरिओ बदलतोय, बऱ्याच कारणांमुळे बदलतोय. जिओ पॉलिटिकल असतील, AI आणि ऑटोमेशन आणि रोबोटिक्स सारख्या टेक्नॉलॉजीजमुळे असू शकतं. पण माझं मुलांना जनरली हेच सांगणं असतं की तुम्ही तुमच्या फंडामेंटल स्ट्रॉंग करता. या सगळ्या प्रवेश परीक्षा अभ्यास करून जसं म्हटलं की खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही हे सगळ्या प्रवेश परीक्षाचा अभ्यास करण्याने काय मिळवलं सर्वात मोठं? 2 गोष्टी मिळवल्या. एक तर तुमचे फंडामेंटल्स आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अबिलिटी स्ट्रॉंग झाली. दुसरं म्हणजे तुमची अबिलिटी टू फेस सेटबॅक्स अँड फेलियर वाढवली. म्हणजे अपयश पचवण्याची क्षमता वाढवली. कारण या सगळ्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास करताना मुलांना अनेक वेळेला अपयशाचा सामना करावा लागतो. मग ते अपयशला कसं फेस करायचं? या परीक्षेमध्ये माझा स्कोर कमी झाला, माझा रँक कमी झाला, असं होतं, अनेकदा होतं. आणि अत्यंत हुशार मुलांचं पण होतं. अभ्यास केला आहे, सिन्सिअरली सगळं केलं आहे, तरी पण अपयश येतं. कारण नोन कन्सेप्ट, अननोन प्रॉब्लेम्स येतात ना. म्हणजे मी जे अभ्यास करून गेले तेच नाही आलं ना परीक्षेत त्याच्यावरतीच अप्लाइड पण थोडं ट्विस्ट करून आलं. मी त्याला परीक्षेत मला सुचलं नाही, मी ब्लँक झालो, असं होऊ शकतं. आणि त्यामुळे मुलं कधी कधी मार्क कमी मिळवतात, अपयशाचा त्यांना सामना करावा लागतो. पण अपयशाला कसं बघायचं, कसं पचवायचं, त्याच्यातून काय शिकायचं आणि पुढे कसं जायचं, हे खूप मोठी शिकवण या 2 वर्षाच्या JEE नीटच्या कोर्समध्ये होते. आणि त्याच्यावरती जर त्यांनी फोकस केलं आणि फंडामेंटल स्ट्रॉंग असतील, या 2 क्वालिटीज ज्याच्याकडे आहेत, इमोशनल रेझिलियन्स टू फेस सेटबॅक्स अँड ओव्हरकम इट आणि स्ट्रॉंग फंडामेंटल्स, मी आशावादी आहे. मला वाटतं की ठीक आहे, आज काही जॉब्स जात आहेत, उद्या नवीन जॉब्स क्रिएट होतील. आज ही टेक्नॉलॉजी आली आहे, ह्यानी बरेच जॉब्स डिस्प्लेस केलेले आहेत, पण नवीन टाईपचे जॉब्स क्रिएट होतील. आणि जसं आपल्याकडे रिझर्वेशनची पॉलिसी भारतात आहे, तसं ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ह्युमन्ससाठी रिझर्वेशन येणार इन जॉब्स. आणि जे कंपनीज जास्ती ह्युमन्सना जॉब देतात, त्यांचा टॅक्स रेट त्याच्याशी ते लिंक करणार जगभर. कारण टॅक्स रेटला जर ह्युमन एम्प्लॉयमेंटशी कनेक्ट केलं गेलं तर बऱ्यापैकी एक मर्यादा ॲटोमॅटिकली येणार. तर तुम्ही जर सगळंच ऑटोमेट करून बसलात, एकही माणसाला रिक्रूट नाही केलं, सिंगल मॅन कंपनी आहेत तसे जगभर, इट इज पॉसिबल, एक सिंगल मॅन एंटरप्राइज इज पॉसिबल नाव, तर तुम्हाला 100% टॅक्स असं जर सपोज गव्हर्नमेंट किंवा तुमच्यावरती 150% टॅक्स, म्हणजे तुम्ही चालूच शकणार नाही, असं साधारणपणे सरकारने, सगळ्या जगभर सरकारने असं काहीतरी पुढे येईल, असं काहीतरी लेजिस्लेशन यायलाच पाहिजे. तसं जर झालं आणि तसे प्रपोजल्स मोठे मोठे नोबेल लॉरिएट्स इकॉनॉमिक्सचे देताही आहेत जगभरच्या गव्हर्नमेंट्सना की तुम्ही तसं करा, नाहीतर मग हळूहळू मग तसं सगळंच मग सोशल कॅटॅस्ट्रॉफ होणार की कोणाचे जॉब्स राहिले नाहीत तर, आणि AI आणि रोबोटचं सगळे करत राहिले. त्यामुळे कुठेतरी ह्या गोष्टीला लिमिट येणार, ह्युमन जॉब्स क्रिएट होणार. आणि ते ह्युमन जॉब्स मिळण्यासाठी शेवटी हे 2 क्वालिटीज लागणार, स्ट्रॉंग फंडामेंटल्स इन युअर डोमेन, तू अबिलिटी टू लर्न, अनलर्न आणि रिलर्न, ती अडॅप्टेबिलिटी पाहिजे की बाबा मी नवीन नवीन गोष्टी शिकण्यात अशा माझी फ्लेक्सिबिलिटी आहे, ओपन माइंडेड आहे, मी नवीन नवीन स्किल्स आत्मसात करण्यामध्ये माझ्याकडे एक अबिलिटी आहे, लर्नॅबिलिटी आहे. आणि इमोशनल रेझिलियन्स आहे की माझ्याकडे पेशन्स आहे आणि मी अपयश पचवू शकतो. हे 2 क्वालिटीज मला वाटतं विद्यार्थ्याला नेहमी संधी देत राहणार आणि त्याच्यामुळे तशी चिंता करायची गरज नाही. आपण खरं तर पॉडकास्टमधून आज खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. म्हणजे एंट्रन्स एक्झामबद्दल बोलत असताना आपण त्याचा कोचिंग अप्रोच कसा असला पाहिजे, AI आलं आहे तरी त्यामुळे ताण न घेता ते पॉझिटिव्हली कसं वापरलं पाहिजे, मेंटल हेल्थ विद्यार्थ्यांची कशी सांभाळली पाहिजे, याविषयी खरं तर आज आपण बोललो आहे. त्यामुळे हे सगळं मार्गदर्शन करण्यासाठी दुर्गेश सर आपल्यासोबत होते. सर खूप खूप थँक्यू. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर माहितीपर वाटला असेल तर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.